कर्करोग अनियंत्रित पेशी विभाजनामुळे उद्भवणारा एक रोग। या रोगामुळे शरीरातील निरोगी ऊतींचा नाश होतो आणि जीवाला धोका निर्माण होतो। शरीराच्या कोणत्याही भागाला कर्करोग होऊ शकतो आणि इतर भागातही तो पसरू शकतो। तुम्हाला जाणून धक्का बसेल की कर्करोगाचे सुमारे 200हून अधिक प्रकार आहेत। वर्षाला 13 ते 20% लोकांचा मृत्यू हा कर्करोगामुळे होतो। मात्र असं होऊ नये यासाठी काय करण्याची गरज आहे, कसं या रोगाला रोखता येईल, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी, हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे कर्करोगातील आधुनिक उपचार पद्धती आणि याविषयी आपल्याला माहिती देते डॉक्टर पुष्पक चिरमाडे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टरांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर पुष्पक चिरमाडे हे प्रौढ आणि बालरोग विषयक एक सुपर स्पेशलिस्ट आहेत। त्यांनी आशियातील प्रख्यात बीजे मेडिकल कॉलेज आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय। किमोथेरपी, हॉर्मोनल थेरपी आणि इम्युनोथेरपी मध्ये ते तज्ज्ञ आहेत। स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग यासह फुफ्फुसचा कर्करोग यावर उपचार करण्यातही ते तज्ज्ञ आहेत। युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी आणि अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी चे ते सदस्य आहेत। आता आपण विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, एकूणच आपण जर बघितलं तर कर्करोगाचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मगाशी सुरुवातीला जेव्हा माहिती देण्यात आली त्यामध्ये 13 ते 20% लोकांचा जो मृत्यू आहे तो कर्करोगामुळे होतो वर्षभरामध्ये। एकूणच या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी काय करण्याची गरज आहे, कर्करोगासंदर्भात सविस्तर सुरुवातीला तुम्ही काय माहिती द्याल? करेक्ट। सो भावना, तुम्ही बरोबर सांगितलं की बेसिकली कर्करोग म्हणजे अनियंत्रित पेशींचं विभाजन होतं आणि तिकडे एक गाठीचा किंवा पेशींचा जमावठा तयार होतो आणि ती गाठ म्हणून आपल्याला दिसून येते। आता ही कोणत्याही अवयवात गाठ असू शकते। सो इट कॅन बी ब्रेस्टमध्ये, म्हणजे त्याला आपण म्हणतो स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसामध्ये लंग्सचा कर्करोग किंवा जबड्याचा, जे तंबाखू सेवन किंवा धूम्रपान करतात त्यांना जबड्याचाही कर्करोग होऊ शकतो। आता हे जे आहे कर्करोग काय असते ह्याचं एक आपण एक्झाम्पल बघितलं, पण नक्की हा कर्करोग कशामुळे होतो? तो कर्करोग होण्यापाठी बरीचशी कारणं आहेत। काही अनुवंशिक असू शकतात, म्हणजे जेनेटिक, दॅट इज गुणसूत्रांमध्ये जे बदल होतात, डीएनए चेंजेस, त्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो। काही आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड फॅक्टर्स असतात, म्हणजे धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन, ज्याच्यामुळे जबड्याचा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होतो। किंवा स्तनाचा कर्करोग म्हणजे जे आपले पाश्चात्य देशासारखी आपले जी लाईफस्टाईल झालेली आहे, म्हणजे स्ट्रेसफुल लाईफ आहे, फास्ट फूड आहे, हॉर्मोनल चेंजेस होतात या स्ट्रेसमुळे, त्यामुळे स्तनाचे कर्करोग होऊ शकतात। तर बेसिकली हे कर्करोग आता ह्या मागच्या दशकामध्ये एकदम आघाडीस येत आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला एक मॉर्बिडिटी होते आहे। सो आपल्या देशामध्ये जे काही पेशंट्स कर्करोगामुळे सफर होत आहेत हे ऑलमोस्ट हार्ट डिसीज पेक्षा जास्त होत चाललेले आहेत। आता WHO जी जागतिक संस्था आहे, जी ह्याचं एक जागतिक आरोग्य संघ जे आहे, जे ह्याचं एक काउंटिंग करत असतं, तर ते म्हणतायत की 2025 पर्यंत कर्करोग हा नंबर 1 कारण असेल ज्याच्यामुळे भारतीयांना एक हानी होते आहे, किंवा भारतीयांची जी आपण मॉर्बिडिटी किंवा आजारामुळे जो होणारा त्रास असतो तो वाढत चाललेला आहे। सो कर्करोग हा जो प्रश्न आहे हा सोडवणं नीड ऑफ द आवर। डॉक्टर, जनरली आपण बघतो की कर्करोग अर्थात कॅन्सर झाल्यानंतर त्यामध्ये उपचार पद्धती वापरली जाते ती किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी। मात्र या व्यतिरिक्त आता कुठल्या थेरपी तयार झालेल्या आहेत का, किंवा कुठल्या नेमक्या आधुनिक पद्धती आहेत ज्याद्वारे कॅन्सर हा दूर करता येतो, त्यावर उपचार करता येतो? बरोबर। तर आपण बघितलं तर कॅन्सरची ट्रीटमेंट ह्याचे 3 मूलभूत आधारस्तंभ आहेत। त्याच्यामध्ये पहिला म्हणजे किमोथेरपी, दुसरं सर्जरी किंवा शल्यक्रिया, तिसरं रेडिओथेरपी म्हणजे एक्सरे किंवा लाईट थेरपी। तर हे जे आहेत हे ट्रेडिशनल वेज टू टॅकल कॅन्सर आपण म्हणता येतील की हे आपले एक बेसिक कॅन्सर ट्रीटमेंट आहे। पण जसं जसं कॅन्सरचं प्रमाण वाढत गेलं, त्याचं संशोधन वाढत गेलं आणि आपली त्याची एक समज वाढत गेली, तसं तसं कॅन्सरमध्ये आपल्याला नवीन नवीन ट्रीटमेंट इंट्रोड्यूस करता आल्यात। तर आता हा एकदम झपाट्याने मागच्या 5 वर्षामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या एकदम छान थेरपीज आणि एकदम इफेक्टिव्ह थेरपीज आपल्याला म्हणता येतील त्या सामोरे आलेल्या आहेत। त्याला म्हणतात टार्गेटेड थेरपी आणि दुसरं आहे इम्युनोथेरपी। हे किमोथेरपी सारखेच मेडिकल मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर मध्ये पकडले जातात आणि ते इंजेक्शनच्या स्वरूपात किंवा गोळ्यांच्या रूपातच दिले जातात पेशंटला। पण त्याचं जे एक बॉडीमध्ये गेल्यानंतरची जी कार्यपद्धती आहे ती थोडी वेगळी आहे आणि ती कार्यपद्धती अशी आहे की ती सिलेक्टिव्हली कॅन्सरला किल करतं किंवा कॅन्सरच्या पेशींवरती मारा करतं, पण नॉर्मल पेशी ज्या आहेत
त्यांना ते सोडून देतं किंवा त्यांच्यावरती जो होणारा साईड इफेक्ट आहे तो कमी असतो. सो इट्स लाईक मोर सिलेक्टिव्ह किलिंग ऑफ द कॅन्सर सेल्स अँड दिस इज व्हॉट वी हॅव अचीव्ड. हे आपल्याला मागच्या 5 वर्षामध्ये फार आघाडीच ही म्हणजे रिसेंट ऍडव्हान्स म्हणता येईल आपल्याला कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये. तुम्ही टार्गेटेड थेरपी संदर्भात माहिती दिली, मात्र मला सविस्तर खरं तर या संदर्भात जाणून घ्यायचंय की ही टार्गेटेड थेरपी म्हणजे नेमकं काय असते आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणकोणत्या कॅन्सरवर या थेरपीचा उपचार केला जातो. किमोथेरपीपेक्षा ही थेरपी वेगळी कशी आहे? तर बेसिकली आता एक थोडक्यात आपण किमोथेरपी बद्दल समजून घेऊया. सो किमोथेरपी म्हणजे काय असते? किमोथेरपी हे सेम इंजेक्शनच्या रूपात आपण पेशंटला देतो. तर किमोथेरपी काम कसं करतं? ज्या पेशींचं आपण बघितलं अनियंत्रित वाढ होते आणि फास्ट वाढ होते, म्हणजे ते रॅपिडली डिव्हायडिंग आहेत, तर अशा सेल्समध्ये ज्यांचं विभाजन फार पटपट होतंय त्यांच्यावरती किमोथेरपी काम करते. पण आता जसं आपण एक जुनी म्हण आहे की समजा आपण सुका कचरा जाळायला गेलो तर थोडी ओली पानेही त्याच्यात जळतात. तर तसंच हे ह्याच्यात होतं की जे काही पटपट डिव्हिजन किंवा विभाजन होणाऱ्या पेशी आहेत अशा पेशी नॉर्मलीही आपल्या बॉडीमध्ये असतात आणि ह्या नॉर्मल पेशींचंही किमोथेरपीमुळे थोडंसं डिस्ट्रक्शन होतं आणि त्यामुळे किमोथेरपीमुळे अनुभवणारे जे साईड इफेक्ट्स आहेत हे आपण बघतो. आतापर्यंत बऱ्याच आजारांसाठी मूलभूत जे काही एक आपण म्हणणार पर्याय आहे तो किमोथेरपी आहे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बऱ्याच वर्षांपासून जे काही संशोधन चालत आलेलं आहे तर किमोथेरपी सोबत आपण जी औषधी वापरतो त्यांना आम्ही प्री मेडिकेशन आणि पोस्ट मेडिकेशन देतो. म्हणजे तो एक अख्खा प्रोटोकॉलच असतो की ज्याच्यामध्ये आम्ही काही औषधं किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स प्रिव्हेंट करण्यासाठी देतो आणि काही औषधं किमोथेरपी नंतर देण्यात येतात पेशंटला. आणि त्यामुळे जो एक अनुभव असतो किमोथेरपी सहन करण्याचा तो बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये आणि विदाऊट किंवा आपण साईड इफेक्ट फ्रीही म्हणू शकतो. म्हणजे आता माझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 100रातले फक्त मला वाटतं 1 किंवा 2% पेशंट्सला एक्स्ट्रीम साईड इफेक्ट्स अशा कॅटेगरीमध्ये किंवा आम्ही ग्रेड 3 ग्रेड 4 साईड इफेक्ट्स म्हणतो असे होतात. 98% ऑफ द पेशंट्स टॉलरेट द किमोथेरपी रिअली वेल. ओके, तर आता हे किमोथेरपी जरी आपण म्हटलं की दोन्ही ह्यांना थोडं थोडं डॅमेज करतं. म्हणजे कॅन्सर सेल्सला तर मेजर डॅमेज होतं पण नॉर्मल सेल्सलाही डॅमेज होतं. मग आता जसं जसं आपली अंडरस्टँडिंग वाढत गेली कॅन्सरची तसं आपल्याला असे काही घटक त्या कॅन्सरच्या पेशींवर दिसले की ज्याच्यावरती आपण समजा मारा केला किंवा ते ओळखून समजा मारा केला तर नॉर्मल पेशींवरचं होणारं डॅमेज सगळ्यात मिनिमम आपल्याला ठेवता येतं. आणि ह्यालाच म्हणतात टार्गेटेड थेरपी. म्हणजे त्या शब्दातच आहे टार्गेट. म्हणजे एका कॅन्सरच्या पेशीवरती आपण टार्गेट ओळखून मग त्याच्यावरती जो मारा होतो त्याला म्हणतात टार्गेटेड थेरपी. तर ही टार्गेटेड थेरपी आता बऱ्याचशा कॅन्सरसाठी आम्ही वापरतो आणि मला वाटतं आपण थोडंसं हे प्रेझेंटेशनवरती बघूया. तर व्हॉट एक्झॅक्टली इज टार्गेटेड थेरपी? तर टार्गेटेड थेरपीमध्ये समजा आपण हे बघतोय स्लाइड, तर आधी आपल्याला काही ठराविक गुणसूत्रांमधले जे बदल होते किंवा म्युटेशन्स आपण म्हणतो हे माहिती होते. पण आता जे मागच्या दशकात किंवा मागच्या 5 वर्षांमध्ये आपण बघितलं तर हे बदल आपल्याला खूप सारे दिसलेले आहेत. तर आपण बघू शकतो ह्या स्लाइडमध्ये की आपल्याला कॅन्सर हा नेमका कसा होतो, कोणत्या कारणांमुळे त्या कॅन्सर पेशीमध्ये एक वाढ झालेली असते किंवा त्याच्यामध्ये जे रॅपिड डिव्हिजन होतंय ते कशामुळे होतंय ह्याचा एक डीपर लेव्हलला आपल्याला एक समज आलेला आहे. आणि हे बेसिकली ह्या 5 वर्षांमध्ये आपण वापरून ही टार्गेटेड थेरपी डेव्हलप केलेली आहे. तर समजा आपण हे ग्राफिक बघितलं तर एक 5 वर्ष अगोदर समजा आपण लंग कॅन्सरचं एक उदाहरण घेतलं किंवा कोणत्याही कॅन्सरचं उदाहरण घेतलं तर ह्याच्यामध्ये लंग कॅन्सर हा एकच प्रकारचा कॅन्सर समजला जायचा. पण जसे जसे हे आपलं अंडरस्टँडिंग वाढत गेलं तर ह्या लंग कॅन्सरमध्ये आपण अजून सबटाईप्स आपल्याला ओळखू आले आणि त्या सबटाईपमध्ये मग आपल्याला कशी ट्रीटमेंट करायची आणि कोणते मेडिसिन्स त्याच्यावरती जास्त प्रभावी ठरतील हे आपण बघितले. तर आता समजा लंग कॅन्सरचं आपण उदाहरण घेतलं तर लंग कॅन्सरमध्ये आधी जो टाईप होता त्याला आम्ही म्हणायचो नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर. मग त्याच्यामध्ये नंतर नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सरचे प्रकार आले, त्याला आता म्हणतात अडिनो कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. तर त्याच्यामध्ये म्हणजे मायक्रोस्कोप खाली जे डॉक्टर बघतात ते कॅन्सर कसा दिसतोय त्या अनुषंगाने ते अडिनो कार्सिनोमा आणि स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असे 2 प्रकार ठरले. त्यानंतर आता जे जेनेटिक टेस्टिंग आपण करतो किंवा नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग म्हणजे गुणसूत्रांमध्ये काय बदल होत आहेत हे बघून आपण टेस्टिंग करतो. त्यावरती आपल्याला दिसलं की बरेचसे असे म्युटेशन्स असतात की जे ह्या
आजारासाठी कारणीभूत असतात. मग आता ह्याच्यामध्ये समजा सांगायचं झालं तर फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये EGFR म्युटेशन, अल्क म्युटेशन किंवा रॉस म्युटेशन असे प्रकारचे जे गुणसूत्रांमधले बदल असतात, ह्या प्रत्येक गुणसूत्राच्या बदलावरती एक सिंपल गोळी ही पेशंटला सेवन करायची असते आणि त्या एका गोळीने त्याचा आजार बऱ्यापैकी कंट्रोल होतो. म्हणजे अगदी स्टेज 4चा आजार जरी असला, म्हणजे खूप म्हणजे फुफ्फुसात सुरू होऊन तो समजा बाकीच्या अवयवांमध्ये जरी पसरलेला असला तरी एका गोळीने ते कंट्रोल करता येतं. म्हणजे तुम्हाला ऑपरेशनची, रेडिएशन थेरपीची, किमोथेरपीची गरज नाही. आणि डॉक्टर अनेक जण घाबरतात ते किमोथेरपीला, कारण त्याचे जे दुष्परिणाम आहेत किंवा जे साईड इफेक्ट आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसून येतात आणि त्यातल्या त्यात महिलांमध्ये हा होणारा कर्करोग अर्थात चेस्ट ब्रेस्ट कॅन्सर जो असतो तो जास्त प्रमाणात वाढलेला आहे. म्हणजे सध्याच्या घडीला फक्त आपण जर बघितलं तर कोरोनामुळे कुठेतरी कर्करोग बाजूला झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र याचं प्रमाण किती जास्त आहे हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे. मला या संदर्भात जाणून घ्यायचंय की टार्गेटेड जी थेरपी आहे, किमोथेरपीमध्ये जे साईड इफेक्ट बघायला मिळतात ते टार्गेटेड थेरपीमध्ये पण दिसून येतात का? हो, एकदम चांगला प्रश्न आहे. तर टार्गेटेड थेरपीमध्ये साईड इफेक्ट हे फार कमी दिसतात. आणि ते का कमी दिसतात? कारण आपण बघितलं की आपण पर्टिक्युलरली त्या कॅन्सर पेशीवरती एक मारा करत आहोत. तर आपल्या नॉर्मल पेशी वाचतात आणि नॉर्मल पेशी वाचल्यामुळे साईड इफेक्टचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. आता जस्ट एक तुमचं जे ब्रेस्ट कॅन्सरचं आपण उदाहरण बघितलं तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आधी म्हणजे आताही आपण किमोथेरपी ही मेजर थेरपी असते, पण काही असे वाईट प्रकारचे ब्रेस्ट कॅन्सर होते ज्याला आम्ही HER2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो, ज्याच्यावरती आधी काही उत्तर नव्हतं. म्हणजे पेशंटला कितीही तुम्ही व्यवस्थित ट्रीट जरी केलं तरी एक ऍव्हरेज स्टेज 4च्या पेशंटचा लाईफ स्पॅन होतं एक अबाउट 2 इयर्स. ठीक आहे. पण आता जी टार्गेटेड थेरपी आपण त्या HER2 रिसेप्टरवरती शोधलेली आहे त्याला आम्ही ट्रास्टुझुमॅब असं इंजेक्शन म्हणतो आणि त्या इंजेक्शनमुळे आपल्याला खूप जास्त फायदा मिळाला आहे. म्हणजे जे काही आपल्याला हे ऑलमोस्ट डबल किंवा ट्रिपल आपण म्हणता येईल असं करता आलेलं आहे जे लाईफ स्पॅन आहे ते. तर हे जी टार्गेटेड थेरपी ही आपण इंडिव्हिज्युअलीही देऊ शकतो आणि अलॉंग विथ किमोथेरपी टू अचीव्ह बेटर रिझल्टही देऊ शकतो. आलं लक्षात? सो बेसिकली समजा साईड इफेक्ट प्रोफाईल बघितली तर किमोचीही आता कमीच होते आहे, कारण जे ऍडव्हान्सेस आहेत प्री मेडिकेशन, पोस्ट मेडिकेशन आणि किमो पद्धती ज्या प्रकारे आम्ही देतो तर त्याच्यामुळेही साईड इफेक्ट कमी होत आहेत. आणि त्यांचा हातभार आता हे टार्गेटेड थेरपी म्हणजे किमोचा कमी डोस ठेवायचा, टार्गेटेडचा जास्त ठेवायचा आणि कॉम्बिनेशन मध्ये द्यायचं. तर अशामुळेही एक आपल्याला एक ऍडव्हान्टेज किंवा कॅन्सरवरती एक जास्त चांगलं उत्तर मिळाल्याचं आपण म्हणू शकतो. खरंय डॉक्टर, आतापर्यंत आपण बघितलं एकूणच की जी थेरपी वापरली जायची म्हणजे सुरुवातीला किमोथेरपी असू दे या थेरपीज आधी वापरल्या जायच्या, म्हणजे पण आता आधुनिक प्रकारच्या ज्या थेरपी संदर्भात तुम्ही बोलतायत अर्थातच टार्गेटेड थेरपी आणि दुसरा मुद्दा म्हणजे इम्युनोथेरपी. तर ही इम्युनोथेरपी नेमकी काय आहे, ती कशा पद्धतीनं वापरली जाते? बरोबर. तर इम्युनोथेरपी म्हणजे काय असते की आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी एक इम्युन सिस्टम आहे. ठीक आहे. आपल्याला जेव्हा इन्फेक्शन्स होतात तेव्हा आपल्या बॉडीचे जे पांढऱ्या पेशी आपण म्हणतो सोप्या भाषेमध्ये, त्या पांढऱ्या पेशी जाऊन त्या इन्फेक्शनला फाईट करतात आणि मग काही दिवसांनी इन्फेक्शन क्लिअर आउट होऊन जातं. तर बेसिकली ही इम्युन सिस्टम आहे ही काहीही ॲबनॉर्मल म्हणजे आपल्या शरीराच्या व्यतिरिक्त जे काही पेशी असतात किंवा जे काही पॅथोजन्स म्हणजे आजार करणारे हे असतात, म्हणजे आता आपण म्हणतो कोरोना व्हायरस किंवा कोणताही बॅक्टेरिया झाला तर शरीरात गेल्यावरती शरीराची जी इम्युन सिस्टम आहे ती ओळखते की ह्याच्या हे काहीतरी वेगळं आलेलं आहे, हे काही आपल्या बॉडीला बिलॉंग करत नाही, तर ही इम्युन सिस्टम जाईन तिथे अटॅक करते. आता कॅन्सरच्या पेशी अशाच असतात, ह्या नॉर्मल पेशी नसतात, ह्या ॲबनॉर्मल पेशी असतात आणि ह्या ॲबनॉर्मल पेशींनाही इम्युन सिस्टम ऍक्च्युअली ओळखत असते. आता समजा आपण आपलं उदाहरण बघितलं तर आपल्यामध्ये ही प्रोसेस सुरू असते, कारण आपण आता एवढं युव्ही रेज म्हणा किंवा बऱ्याचशे कॅर्सिनोजन्सला एक्सपोज झालेलो असतो, तर आपल्यामध्येही हे चेंजेस होतच असतात. पण जेव्हा हे हाताबाहेर जातात तेव्हा तो कॅन्सर होतो. तर ते हाताबाहेर जाऊ नये म्हणून इम्युन सिस्टम इज ऑलवेज ट्राईंग टू वर्क, म्हणजे ते त्या चेंजेसला काउंटरॅक्ट करते, त्या सेल्सला किल करतं. पण कॅन्सरच्या पेशी कधी कधी अशा म्युटेट होतात किंवा त्यांच्या गुणसूत्रांमध्ये असे बदल होतात की या इम्युन सिस्टममध्ये चकमा देतात. म्हणजे बेसिकली एक ते अवॉइड करतात इम्युन सिस्टमला आणि बेसिकली हे म्हणजे ही जी अवॉइडन्स पद्धती आहे किंवा हे जे लपून राहण्याची त्याची क्षमता आहे कॅन्सर पेशींची ती दूर करण्यासाठी आपण इम्युनोथेरपी वापरतो. आणि जसं टार्गेटेड थेरपी संदर्भात तुम्ही सांगितलं की टार्गेटेड थेरपी कोणकोणत्या कॅन्सरवर वापरली जाते, इम्युनोथेरपी मध्ये पण तसेच काही प्रकार आहेत का की फक्त ठराविक कॅन्सरवरच इम्युनोथेरपी वापरली जाते? बरोबर. असं म्हणजे इम्युनोथेरपीचे उपचार कोणकोणत्या? इम्युनोथेरपी आता आपण जस्ट ही एक स्लाइड बघूया की इम्युनोथेरपी नक्की काम कशी करते. तर आपल्याला ह्या
स्लाइडमध्ये दिसतंय की एक ट्युमर सेल आहे, पर्पल कलरचा जो सेल दिसतोय तो ट्युमर सेल आहे आणि या ट्युमर सेलवरती एक काही असे रिसेप्टर ट्युमर सेल बनवतो की जे ह्या ज्या आपल्या फायटिंग सेल्स असतात, टी सेल्स म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी असतात त्यांना टर्न ऑफ करून टाकतो. म्हणजे बेसिकली आपले जे फायटिंग सेल्स आहेत ते त्यांनी जाऊन ऍक्च्युली तिकडे फाईट करायला पाहिजे, पण ह्या कॅन्सर सेल्सने असे काही रिसेप्टर्स किंवा अशा त्याच्यामध्ये बदल करून आलेले आहेत की हे टी सेल्स तिकडे जाऊन अटॅक करत नाहीत आणि हे सेल्स मग वाचतात आणि मग ते वाढतात. ठीक आहे, तर आपली जी थेरपी आहे, जी इम्युनोथेरपी आपण म्हणतो, ते बेसिकली ह्या इंटरॅक्शनला स्टॉप करते. म्हणजे हे जे कॅन्सरचे सेल्स जे टी सेल्सला किंवा पांढऱ्या पेशींना ऑफ करतायत, म्हणजे त्यांचं काम होऊ देत नाहीये, ते परत आता रिॲक्टिव्हेट होतं आणि ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत आपल्या त्या कॅन्सरला अटॅक करू शकतात. तर ही बेसिक अंडरस्टँडिंग झाली इम्युनोथेरपीची. तर इम्युनोथेरपी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे काही आम्ही जे आमच्या भाषेमध्ये म्हणतो मोनोक्लोनल अँटीबॉडीज. तर ह्या अँटीबॉडीज आपण आता करोनामध्ये ऐकलेलं असतं, अँटीजन आणि अँटीबॉडीज. तर ह्यांचं अँटीबॉडीज हे कसं काम करतं की हे त्या ट्युमर अँटीजन, तर ट्युमर अँटीजनला ओळखतात आणि ट्युमर अँटीजनच्या अगेन्स्ट अटॅक करतात. ठीक आहे, तर आता जेव्हा कॅन्सर सेल्स डेव्हलप झालेले असतात तर हे यांचे जे ॲबनॉर्मल अँटीजन्स आहेत ह्यांना सेन्सिटाईज करण्यासाठी आम्ही ही इम्युनोथेरपी वापरतो. तर इम्युनोथेरपीचे म्हणजे त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स झाले. म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीज म्हणजे रिटुक्सिमॅब म्हणून एक औषध आहे आणि चेक पॉईंट इनिबिटर्स. चेक पॉईंट इनिबिटर्सची नावं आहेत पेम्ब्रोलिझुमॅब, निवोलुमॅब, ॲटेझोलिझुमॅब इत्यादी. तर आता जी महत्वाची जी किंवा ज्याचा फोकस आहे ती आहे ह्या चेकपॉइंट इनिबिटर थेरपीवरती आणि ही एस्पेशली इज इन फोरफ्रंट टू ट्रीट लंग कॅन्सर. म्हणजे आता समजा तुम्ही मला 5 वर्ष अगोदर जरी कोणालाही कोणत्याही ऑन्कोलॉजिस्टला विचारलं असतं की लंग कॅन्सरला आपण ट्रीट कसं करणार स्टेज 4च्या, तर ते म्हणणार की किमोथेरपी ऑर ऍटलीस्ट टार्गेटेड थेरपी इज द ऑप्शन. पण आता समजा टार्गेटेड थेरपी आपल्याला वापरता नाही आली कारण टार्गेटच नाही मिळालं, तर मग काय करायचं? तर आत्ताच्या घटकेला आपण इम्युनोथेरपी ही फ्रंटलाईन ट्रीटमेंट म्हणून वापरू शकतो. डॉक्टर, जसं टार्गेट नेमके काय साईड इफेक्ट आहेत या संदर्भात तुम्ही सांगितलं, त्याचप्रमाणे इम्युनोथेरपी मध्ये पण काही साईड इफेक्ट होतात का या संदर्भात मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्करोगांवरील आधुनिक उपचार पद्धतींसंदर्भात आपण चर्चा करत होतो. डॉक्टर, पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी अर्थातच साईड इफेक्ट संदर्भात तुमच्याशी बोललेले होते, तर मला साईड इफेक्ट संदर्भात जाणून घ्यायचंय. इम्युनोथेरपी करताना कुठले साईड इफेक्ट दिसून येतात का? बरोबर. तर इम्युनोथेरपी ही एका वेगळ्या प्रकारे काम करते. तर इम्युनोथेरपी ही डायरेक्ट कॅन्सरवरती मारा न करता इम्युन सिस्टमला आपल्या स्ट्रॉंग बनवते आणि ती इम्युन सिस्टम मग कॅन्सरवरती अटॅक करते. तर बेसिकली जे काही किमोथेरपी रिलेटेड साईड इफेक्ट्स असतात म्हणजे हेअर लॉस वगैरे, हे असे इम्युनोथेरपी सोबत होत नाहीत. किंवा वयस्कर लोकांना म्हणजे जे 75 ज्यांनी गाठलेली आहे अशा लोकांनाही इम्युनोथेरपी आपण वापरता येते. म्हणजे वय हे त्याच्यासाठी एक बॅरियर नसतं. आणि अर्थातच तुम्ही आज ज्या 2 आधुनिक पद्धतींसंदर्भात आपल्याला माहिती दिली आहे, म्हणजे टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी, या 2 थेरपींचा येणाऱ्या भविष्यामध्ये यांचा भविष्य तुम्हाला कसं दिसतंय, काय सांगाल? तर बेसिकली मी म्हणेन की वी आर एंटरिंग इनटू द एरा ऑफ प्रिसिजन मेडिसिन. आलं लक्षात? म्हणजे पर्सनलाइज्ड मेडिसिन. आपल्या पेशंटला आणि त्याच्या आजाराला समजून आपण त्याच्या अगेन्स्ट ट्रीटमेंट करणे, हा एरा आता सुरू झालेला आहे. आणि ह्या टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी त्याचा सिंहाचा वाटा आहे. आणि बऱ्याच म्हणजे प्रयत्नांनंतर बहुतेक ट्रेडिशनल ट्रीटमेंट म्हणजे सर्जरी किंवा रेडिएशन किंवा किमोथेरपी देज मे बी रिप्लेस्ड बाय टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी फॉर बेटर रिझल्ट. तर बेसिकली ह्या पुढच्या दशकामध्ये मला वाटतं बरेचसे कर्करोग, बरेचसे कॅन्सर्स हे इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीने व्यवस्थितरित्या आणि कमी साईड इफेक्ट्स मध्ये आपण ट्रीट करू शकू. आणि बेसिकली हे एक चांगलं आपल्याला रिस्पॉन्स दिसतोय या नवीन थेरपीजचा. ओके, खरंय डॉक्टर. अर्थातच इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी नेमकी काय असते, कशा आधुनिक पद्धती आहेत या उपचारासाठी, या संदर्भात तुम्ही सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याला दिली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.